आत्ताचा जो पावसाचा व्हिडिओ पाहिला हा सोलापूर सांगली जिल्ह्यातील आहे. सोलापूर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू झालेला आहे. नमस्कार, हवामान अंदाजच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण हे पाहायला मिळणार आहे. बऱ्याच मॉडेलच्या अंदाजानुसार आता राज्यातील काही भागामध्ये पावसाची तीव्रता ही वाढत जाणार आहे. जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह पाहायला मिळणार आहे. आता तुम्ही बातमीवरती ऐकलंच असेल की आता सोलापूर या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे अचानक पाऊस आला व मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची स्थिती आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळालेली आहे. अचानकपणे राज्यात आता पावसाचा जोर वाढत चाललेला आहे व इतर जिल्ह्यात देखील आता पावसाचे वातावरण आहे. काही तासानंतर 48 तासात देखील मोठे बदल होणार असून पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल. कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील ते आपण सांगणार आहोत, कारण की पूर्ण महाराष्ट्रासाठी आता एक महत्त्वाची अवकाळी पावसाचा अंदाज आहे. कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आता निर्माण होणार आहे. पावसाला पोषक वातावरण सक्रिय होतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता सविस्तर अंदाज पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊयात. तर चला पाहूयात आता सविस्तर व्हिडिओ. आता इकडे बघू शकता सद्यस्थितीला मोठा बदल हा वातावरणामध्ये दिसून येत आहे. तशातच आता कोल्हापूर या ठिकाणी दुपारी चांगली पावसाळी स्थिती पाहायला मिळणार असून सावंतवाडी, निपाणीचा भाग असेल, कवडोली, सांगली, राजपूरचा भाग असेल, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी तर आजच आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आजच वातावरण सक्रिय होत जाणार आहे. तसेच पुढच्या काळामध्ये हळूहळू जसे दिवस आता वाढत जातील तसं पावसाळी वातावरण राज्यातही वाढत जाणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये देखील तुफान पावसाची सुरुवात एप्रिलच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे बघू शकता सोलापूर, अकलूज, सातारा, पुणे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून देखील काल कमेंट केलेल्या होत्या. त्यांच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण देणार आहोत. तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर पाहायला मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब करणे देखील गरजेचे आहे. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक देखील करू शकता. आता पुणे, दोंड, बारामती, इंदापूर, करमाळ्याचा भाग असेल, या भागामध्ये देखील पाऊस हा वाढत जाणार आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर, खूप दिवसानंतर या भागामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. आता 6 ते 7 दिवसाचा अंदाज सांगणार आहे. शेवटपर्यंत बघत चला. तसेच इकडे लातूर, औसा, शिरपूर आजच वेगळी परिस्थिती निर्माण होऊन ढगाळलेलं वातावरण सक्रिय होईल. काही भागासाठी आता काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला सरी देखील आपल्याला पाहायला मिळतील. पावसासाठी पोषक वातावरण या भागात पाहायला मिळणार आहे. तसेच बार्शी, परंडा, धाराशिव, कुरुडवाडी, वैराग, तुळजापूर, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, येशी, पिलव, सांगोले, मायनी, वडूजचा भाग असेल, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा भाग असेल, बारामती, दोंडच्या भागापर्यंत आज काही प्रमाणामध्ये पोषक वातावरण देखील पावसाला सक्रिय होऊ शकतं. नांदेडच्या भागापर्यंत अशी स्थिती राहील. तसेच आता आजची परिस्थिती ही झाली. आता पुढच्या काळात कोणत्या भागामध्ये अधिक पाऊस राहील ते पाहूयात. आता इकडे बघू शकता छत्रपती संभाजीनगर, लातूर, सातारा या भागात, मात्र सांगलीच्या भागापर्यंत आपल्याला जर विचार केला तर 27, 28, 29 तारखेपर्यंत अशी परिस्थिती राहील. या भागामध्ये हलकसं पावसाळी वातावरण राहील. इतरत्र राज्यात जास्त पाऊस राहणार नाहीये. मात्र पावसाच्या खऱ्या तारखा आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता एकंदरीमध्ये एप्रिलच्या महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पाहायला मिळणार आहे. अकलूज, सातारा, पुणे, अहिल्यादेवीनगर, लातूर, सोलापूर, सांगलीचा भाग असेल, वैजापूरचा भाग असेल, दिनांक या ठिकाणी 29-30 तारखेला पावसाला सुरुवात होणार आहे. अकलूजच्या भागात अक्षरशः पावसाला जोरदार सुरुवात होईल दिनांक 29-30 तारखेला सांगलीच्या भागामध्ये. तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वाशिमच्या भागामध्ये, या भागामध्ये आता दिनांक 29-30 तारखे रोजी आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच अजून 1, 2, 3 एप्रिलचा तारखाचा पाऊस सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. तसेच छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेडच्या भागातील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट केलेल्या होत्या. तर या भागात देखील मोठा बदल होणार आहे. आता ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देऊयात. तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा. आता या भागाचा विचार केला तर
या भागात देखील पाऊस हा वाढत जाणार आहे. आता पावसाचं प्रमाण नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर, जुन्नर खेड तसेच खोपोलीचा भाग असेल, जामखेड 2 पुणेचा भाग असेल, बारामती, इंदापूर, बार्शी पेठचा भाग असेल, सातारा, वडूज, कराड, विटा या भागामध्ये दिनांक 30-31 तारखेला पाऊस हा वाढत जाईल. तर निपाणी, कोल्हापूरच्या भागामध्ये अक्षरशः तुफान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुफान पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. मात्र चंद्रपूर, वाशिम, नांदेड या ठिकाणी बदल होत जाणार आहेत. पावसाला पोषक वातावरण या भागात वाढत जाणार आहे. तसेच इकडे खूपच तीव्र असं ढगाळ वातावरण चंद्रपूर, नांदेडच्या भागात, तर काही भागात पावसाला सुरुवात होईल. उमरखेड, पुसदच्या भागामध्ये, तुरळक भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आपल्याला सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. मॉडेल्सनुसार असा अंदाज एकंदरीत दिसून येत आहे. 31 मार्च रोजी आपल्याला राज्यात अजून पावसाचं वातावरण जास्त प्रमाणात सक्रिय होतानाचं पाहायला मिळणार आहे. यामध्ये नाशिक असेल, मालेगाव, नंदुरबार, बीड, छत्रपती संभाजीनगर, शेवगाव, वाशिम ढगाळ वातावरण खूपच तीव्र वाढत जाईल. म्हणजे खूपच ढग हे दुपारनंतर पाहायला मिळतील. सेम पावसाळ्यामध्ये जसे ढग येतात तसेच ढग आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील व अवकाळी पावसाच्या सरी आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळतील. अवकाळी पावसाची सुरुवात यामध्ये नांदेड या ठिकाणी होईल. वाशिम, हिंगोली, पुसद, लोणार, सेलू, जालना, माजलगाव, बीड, केज, जामखेड तुरळक भागात पाऊस राहील. असं नाही की सर्वदूर होईल. तसेच लातूर, पेठ, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, जत, विटा, सांगलीच्या भागात दिनांक 31 मार्च रोजी सतर्क राहावे. पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल. तर अक्षरशः जोरदार पाऊस हा सातारा, चिपळूण, राजपूर, सावंतवाडीच्या भागामध्ये हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुफान पावसाची हजेरी या भागामध्ये लागणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. अशा प्रकारची स्थिती आहे. तोपर्यंत विदर्भात तरी काही पावसाची शक्यता नाहीये. मात्र मोठा बदल हा दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी पाहायला मिळत आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी सतर्कतेचा इशारा म्हटलं तरी हरकत नाहीये. कारण की दिनांक 1 एप्रिल रोजी राज्यातील नाशिकच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होऊन अवकाळी पावसाची जोरदार हजेरी बहुतांश भागामध्ये लागणार आहे. यामध्ये जुन्नर, इगतपुरी, खेड, कल्याण, डोंबिवलीचे भाग आहेत. तसेच इकडे मंचर, अलकुटी, नेरळ, कसमत, चाकण, खोपोली, पेण या भागामध्ये देखील अतिशय चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण, अवकाळी स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होत जाणार आहे. तशातच इकडे वैजापूर, कन्नड, तालवेड, येवला, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजा, जालन्याचा भाग असेल, महोरा, सिल्लोडचा भाग असेल, चिखलीचा भाग असेल, मेहकर, अजंठा, बुलढाणा, मोटाला, खामगाव, जामनेरचा भाग असेल, मलकापूरचा भाग असेल, जळगाव, जामोद, तेल्लारास या भागामध्ये, तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये एरोंडलचा, नंदुरबारच्या भागापर्यंत अक्षरशः पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल. तुरळक भागात का होईना अवकाळी पावसाची हजेरी या ठिकाणी 1 तारखेला लागणार आहे. तसेच तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज देखील पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला. बरेच जण काय करतात, व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे सविस्तर अंदाज पाहायला मिळत नाहीये. चॅनलला अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नाही. खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. तसेच इकडे अकलूजचा भाग असेल, पंढरपूरचा भाग असेल, दिनांक 1 एप्रिलला जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे असा अंदाज दिसून येत आहे. करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, बारामती, दोंड, वडूजचा भाग असेल, साताऱ्याचा भाग असेल, विटा, कराडचा भाग असेल. तसेच इकडे कोडोली, राजपूरच्या भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल. खूपच तीव्रता पावसाची या भागामध्ये राहील असा अंदाज 1 एप्रिलला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बदल या ठिकाणी दिसून येणार आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचेच आहे. कारण की मोठे बदल 1 एप्रिलला पाहायला मिळत आहेत. राज्यातील बहुतांश भागात पाऊस हा जी आहे ती वेढा घालणार आहे. तसेच नागपूरच्या भागापर्यंत, अमरावतीचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल, कारंजा, पुसदचा भाग असेल, यवतमाळच्या भागाच्या पूर्वेकडील भागामध्ये, तसेच उमरखेड, हिंगोलीच्या, वाशिमच्या भागामध्ये जोरदार हजेरी लागणार आहे. तर दिनांक 2 एप्रिल रोजी ज्या भागामध्ये पाऊस पडणार नव्हता त्या भागात देखील पावसाळी वातावरण सक्रिय होणार असून यामध्ये नंदुरबार, मालेगावचा भाग असेल, तसेच इकडे आव्हान, नाशिक, मनमाड, इगतपुरी, नाशिकच्या वाड्याच्या भागात, वैजापूर, श्रीरामपूर, कन्नड, सिल्लोडच्या भागात देखील तीव्र अशा स्वरूपाची वादळी पावसाची स्थिती पाहायला मिळणार आहे. वादळी पाऊस हा पाहायला मिळणार आहे. त्याकरिता सतर्क राहावे. जोरदार अशी पावसाची हजेरी लागणार आहे. तसेच चिखलीचा भाग असेल, लोणारचा भाग असेल, जालनाचा भाग असेल, पैठणच्या भागामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस हा सुरू होणार आहे. अक्षरशः पाऊस हा राज्यामध्ये खूपच तीव्र स्वरूपात देखील पाहायला मिळू शकतो. दिनांक 2 एप्रिलला असे वातावरण राहील. तर चंद्रपूर, पंढरकवाडाचा भाग असेल, आदिलाबाद, उमरखेड, पुसदचा भाग असेल, नांदेड, परळी, अहमदपूर, केज तालुका असेल, बीड, तसेच जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, धाराशिव, तुळजापूर, उदगीरचा भाग असेल, परभणी जिल्हा, सेलूचा भाग असेल,
या भागामध्ये देखील अक्षरशः जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बहुतांश भागामध्ये पाहायला मिळणार आहे असा अंदाज आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होईल. अवकाळी पावसाची हजेरी ही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश भागाकरिता दिसून येणार आहे. दिनांक 3 एप्रिल रोजी देखील शेतकरी मित्रांनो मोठा बदल होऊन यामध्ये नाशिकच्या भागामध्ये आणखीन जोर वाढेल, तर भारतातील बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल. तशातच अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरामध्ये पोषक वातावरण हे पावसाला पाहायला मिळणार असून त्यापुढील काही तारखांना मुसळधार पाऊस हे राज्यामध्ये आगमन करणार असून अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस अहिल्यादेवीनगर, करमाळा, जामखेड, बीड, बार्शी, दौंड, बारामती, इंदापूर, पेठ, केज, पंढरपूर, वडूज, विटा, कराड, कोडोली, सांगली, जतच्या भागामध्ये दिनांक 4 एप्रिलला आगमन करणार आहे. दिनांक 4 एप्रिल रोजी राज्यामध्ये हा पाऊस दाखल होणार आहे. 4 एप्रिल पासून खरे अवकाळी मोठे पाऊस आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तीव्र स्वरूपाच्या पावसाचे वातावरण या भागात सक्रिय होणार आहे. आता इथून पुढे लक्ष देऊन ऐका, कारण 2 मिनिटांसाठी व्हिडिओ कट करू नका. मोठा अंदाज पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बघू शकता नाशिकचा भाग असेल, त्र्यंबकचा भाग असेल, निफाडचा भाग असेल, वणीचा भाग असेल, साटाणाचा भाग असेल, या भागामध्ये तसेच सिन्नरच्या भागात, इगतपुरीच्या, राजपूरच्या भागात, श्रीरामपूरचा भाग असेल, जुन्नरचा भाग असेल, जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. अहिल्यादेवीनगर, सांगली, सातारा, अकलूज, सोलापूर, लातूर खूपच मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. खूपच तीव्रता पावसाची पाहायला मिळणार आहे. यावेळी सतर्कच राहणे गरजेचे आहे, कारण की अतिशय गारपिटीचा धोका जास्त प्रमाणामध्ये वाढण्याचा अंदाज दिनांक 4 एप्रिल रोजी आहे. सांगली, निपाणी, रायबागचा, कोडिली, जामखेडचा भाग आहे. यामध्ये आपल्याला मोठे भाग पाहायला मिळत आहे. इंदापूर, सोलापूर, तुळजापूर, पेठ, अक्षरशः केज पर्यंत हे वातावरण सक्रिय होईल. रात्रीला हे वातावरण 4 तारखेला देखील सक्रिय होऊन लातूर, केज, माजलगाव, बीड, नांदेडचा भाग असेल, उमरखेड, हिंगोली, सेलूचा भाग असेल, अहमदपूरच्या भागापर्यंत पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो 5 तारखेनंतर राज्यात खूपच तीव्र मोठे बदल राज्यात पाहायला मिळतील. त्यापुढील अंदाज या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तो जर अंदाज पाहायचा असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावं लागेल. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज, तुमच्या तालुक्याचा जो काय अंदाज असेल सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. असे मोठे बदल वातावरणामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर, पैठणच्या भागात, श्रीरामपूरच्या भागात देखील मोठा बदल हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पुढील अंदाज लवकरच घेऊन येत आहोत. धन्यवाद.